नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात गोल्ड गुरु मराठी, जिथे सोन्या चांदीचे रोजचे अचूक भाव पाहिले जातात. थांबा. मुंबई, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि सोलापूरकरांनो, जर आज तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्यासाठी सराफा बाजारात जाणार असाल तर सावधान. हा व्हिडिओ न बघता दुकानात गेलात तर तुमचे हजारो रुपयाचे मोठे नुकसान नक्की आहे. कारण जुलैच्या या शेवटच्या आठवड्यात सोन्या चांदीच्या बाजारात आजवरचा सर्वात मोठा महाभूकंप आला आहे. काही आठवड्यापूर्वी 2,60,000वर गेलेली चांदी थेट 22,050 रुपयांनी खाली कोसळली आहे, तर सोने तब्बल 8,600 रुपयांनी स्वस्त झाले आहे. पण खरी ट्विस्ट पुढे आहे. ही घसरण कायम राहणार की उद्या पुन्हा भाव गगनाला भिडणार? आणि या घसरणीत खरेदी करताना कोणत्या दोन मोठ्या चुका टाळल्या पाहिजेत हे आम्ही व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता थेट पाहूयात 18, 22, 24 कॅरेट सोने आणि चांदीचे ग्रॅम ते किलोचे ताजे भाव. तर सुरुवात करूयात चांदीपासून. काही आठवड्यापूर्वी 2,60,000चा डोंगर गाठणारी चांदी थेट जमिनीवर 2 दिवसात 22,050 रुपयांनी इतिहासामधली सर्वात मोठी महाघसरण. जुलै महिन्याच्या या शेवटच्या आठवड्यात चांदीच्या बाजारात आजवरचा सर्वात मोठा धक्का पाहायला मिळत आहे. काही आठवड्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय तणावामुळे चांदी प्रति किलो तब्बल 2,60,000 रुपयाच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली होती. मात्र आता अवघ्या 2 दिवसात चांदीचे भाव थेट 22,050 रुपयांनी कोसळले आहेत. या अनपेक्षित घसरणीमुळे 1 ग्रॅम चांदीचा भाव आता तब्बल 224 रुपयावर खाली आला आहे. आजच्या ताज्या दरपत्रकानुसार 1 ग्रॅम चांदी 224 रुपये, 10 ग्रॅम चांदी 2,240 रुपये, 100 ग्रॅम चांदी 22,400 रुपये आणि 1 किलोग्रॅम चांदी तब्बल 22,050 रुपयाच्या प्रचंड घसरणीसह 2,24,000 रुपयावर उपलब्ध होत आहे. सर्वसामान्य ग्राहक जेव्हा चांदी स्वस्त होण्याची वाट पाहत असतात तेव्हा त्यांचा मुख्य हेतू पैंजण, जोडवी, करदोडा किंवा पूजेची भांडी बनवण्याचा असतो. ग्राहकांना कमी मजुरीत जास्त वजनाची चांदी हवी असते. त्यामुळे ज्यांना अशी जड आणि मोठी चांदीची खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी ही 22,000पेक्षा जास्त घसरण म्हणजे बजेटमध्ये अधिक चांदी पदरात पाडून घेण्याची सर्वात मोठी सुवर्ण संधी आहे. तर मित्रांनो, आता वळूया सोन्याकडे. काही आठवड्यापूर्वी 1,50,000च्या पार गेलेल्या सोन्याची हवा काढली. 18 कॅरेट सोन्यात तब्बल 8,600 रुपयाचा मोठा दिलासा. कमी बजेटमध्ये सुंदर आणि रोजच्या वापरासाठी हलके दागिने घडू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी 18 कॅरेट सोन्याच्या दरातील मंदी ही खूप मोठी खुशखबर ठरत आहे. काही आठवड्यापूर्वी सोने 1,50,000 रुपयावर गेले होते, परंतु आता झालेल्या वेगवान जागतिक घडामोडीमुळे 18 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम तब्बल 8,600 रुपयांनी स्वस्त झाले आहे. या घसरणीनंतर आता बाजारात 18 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा दर 10,800 रुपयावर आला आहे. म्हणजेच आज बाजारात 18 कॅरेटचे 1 ग्रॅम सोने 10,800 रुपये, 10 ग्रॅम सोने 1,08,000 रुपये आणि 100 ग्रॅम सोन्याचा दर 10,80,000 रुपये झाला असून दागिने खरेदीदारांची मोठी बचत होत आहे. आजकालच्या तरुण ग्राहकांना आणि महिलांना कमी बजेटमध्ये अधिक डिझाईन आणि मोठे दिसणारे फॅशनेबल दागिने हवे असतात. 18 कॅरेट सोने कडक असल्याने त्यात खड्यांचे, डायमंडचे आणि रोजच्या वापरासाठीचे नाजूक दागिने मजबूत बनतात. त्यामुळे त्यांना ऑफिसमध्ये जाण्यासाठी किंवा रोज वापरण्यासाठी फॅन्सी दागिने बनवायचे आहेत त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम आणि खिशाला परवडणारा पर्याय आहे. मित्रांनो, आता वळूयात 22 कॅरेट सोन्याकडे. दागिने प्रेमींसाठी गोल्ड गुरुचा मोठा धमाका. 22 कॅरेट सोन्याचे भाव तब्बल 7,000 रुपयांनी कोसळले. भारतीय सण आणि लग्नसराईत सर्वाधिक खरेदी केल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याच्या दराने ग्राहकांना अत्यंत दिलासादायक धक्का दिला आहे. गगनाला भिडलेल्या किमतीमुळे 22 कॅरेट सोने सामान्याच्या आवाक्याबाहेर गेले होते, मात्र आता बाजारातील घसरणीचा थेट फायदा ग्राहकांना मिळतोय. 22 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 7,000 रुपयांनी घसघशीत घट झाली आहे. या मोठ्या नंतर आज 22 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा दर 13,300 रुपयावर स्थिरावला आहे. म्हणजेच आजच्या नव्या दरामुळे 1 ग्रॅम सोने 13,300 रुपये, 10 ग्रॅम सोने 1,33,000 रुपये आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव 13,30,000 रुपये झाला आहे. भारतीय ग्राहकाच्या 90% कल हा 22 कॅरेट सोन्यावरच असतो, कारण यात मंगळसूत्र, नेकलेस, राणी हार यासारखे आपले पारंपरिक दागिने सर्वोत्तम बनतात आणि भविष्यात विकताना याची मूल्य चांगले मिळते. त्यामुळे ग्राहकांना नेहमी अस्सल दागिन्यासाठी 22 कॅरेट अपेक्षित असते. ज्यांच्या घरात आगामी काळात लग्नकार्य आहेत त्यांनी आत्ताच या 7,000 रुपयाच्या घसरणीचा फायदा घेत दागिने घडवायला टाकणे सर्वात शहाणपणाचे ठरेल.
तर मित्रांनो, आता वळूया 24 कॅरेट सोन्याकडे. शुद्ध सोन्यातील गुंतवणुकीदारांची थेट लॉटरी. 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या दरात 8,600 रुपयांची ऐतिहासिक मंदी. शेवटी सर्वात शुद्ध म्हणजे 24 कॅरेट सोन्याबाबत बोलायचे झाले तर शुद्ध गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांसाठी हा सुवर्णकाळ मानला जात आहे. काही आठवड्यापूर्वी 1,50,000चा आकडा पार करून हाहाकार माजवणारे 24 कॅरेट सोने आता 8,600 रुपयांच्या मोठ्या घसरणीसह खाली आले आहे. या ऐतिहासिक घसरणीमुळे आज 1 ग्रॅम शुद्ध सोन्याचा भाव 14,400 रुपयाच्या पातळीवर आला आहे. संपूर्ण दराचा विचार तर आज 24 कॅरेटचे 1 ग्रॅम सोने 14,400 रुपये, 10 ग्रॅम सोने 1,44,000 रुपये आणि 100 ग्रॅम सोन्याचा दर 14,40,000 रुपयावर आला आहे. 8,600 रुपयांची ही घसरण शुद्ध सोन्यात खरेदी करण्यासाठी उत्तम संधी मानली जात आहे. जे ग्राहक भविष्यातील गुंतवणुकीसाठी सोन्यात पैसे गुंतवतात त्यांना 100% शुद्ध सोने अपेक्षित असते. 24 कॅरेट सोन्याची दागिने बनत नसल्यामुळे तुम्ही गुंतवणूक करताना 24 कॅरेटची सोन्याची बिस्किटे किंवा नाणीच खरेदी करावीत. यावर दागिन्यांसाठी घडणावळ लागत नाही आणि विकताना यातून पूर्ण परतावा मिळतो. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत भाव का कमी झाले, उद्याचं प्रेडिक्शन. सोनं खरेदी करण्यासाठी तज्ञाचा सल्ला नक्की घ्या. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या घसरणीमागे केवळ मोदी सरकारचा निर्णय नाही तर जागतिक बाजारातील 3 मोठे मास्टर स्ट्रोक आहेत. पहिले म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक मध्यवर्ती बँकांनी सोन्याची नवीन खरेदी काही काळासाठी थांबवून प्रचंड प्रमाणात नफा वसुली सुरू केली आहे. दुसरे कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची ताकद अचानक वाढल्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी सोन्यातील अब्जावधी रुपये काढून थेट रोख आणि शेअर बाजारात गुंतवले आहेत. आणि तिसरे, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण. या सर्व घटनांमुळेच काही आठवड्यापूर्वी 2,60,000 वर गेलेली चांदी अवघ्या 2 दिवसात तब्बल 22,050 रुपयांनी खाली आली आहे आणि सोन्याची हवा पूर्णपणे काढली. त्यासोबतच उद्या सराफा दुकानाचे शटर उघडताच काय होणार, तज्ञांचा उद्याचा ट्रेनिंगचा सर्वात मोठा रिपोर्ट. उद्याच्या बाजाराबद्दल बोलायचे तर सध्या बाजारात बेरिश ट्रेंड पकड धरून आहे. आंतरराष्ट्रीय वायदा बाजारात सोन्या चांदीचे सौदे अजूनही दबावातच सुरू आहेत. त्यामुळे उद्या सकाळी बाजार उघडताना सोन्या चांदीच्या भावात कोणतीही मोठी तेजी दिसणार नाही. उलट दरामध्ये स्थिरता राहील किंवा आणखी 300 ते 500 ची किरकोळ घसरण पाहायला मिळू शकते. त्यामुळे उद्या अचानक भाव वाढतील या भीतीने आजच घाईघाईने चुकीचे निर्णय घेऊ नका. येणारे 2 ते 3 दिवस खरेदीदारांसाठी अनुकूल राहतील. आता मित्रांनो, सोने चांदी खरेदी करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जाणून घेऊया. जसे की सराफाच्या दुकानात जाण्यापूर्वी हा एक फॉर्म्युला वापरा. तुमचे 50 ते 60,000 रुपये हमखास वाचतील. माझ्या सर्व मध्यमवर्गीय मित्रांनो, जेव्हा जेव्हा बाजारात मोठी घसरण येते तेव्हा लोक भाव आणखी कमी होतील या आशेने वाट पाहत बसतात किंवा एकदम सर्व पैसे गुंतवतात. पण गोल्ड गुरूचा स्मार्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा. 50-30-20 नियम म्हणजे तुमच्या बजेटपैकी 50% पैसे या सध्याच्या नीचांकी दरावर गुंतवा. 30% पैसे पुढील संभाव्य घसरणीसाठी राखून ठेवा आणि उरलेले 20% पैसे लग्नाच्या वेळेस ऐनवेळी लागणाऱ्या खरेदीसाठी ठेवा. या रणनीतीमुळे भाव वाढले तरी तुमचा फायदा होईल आणि आणखी घसरले तरी तुमचे नुकसान होणार नाही. तर मित्रांनो, मुंबई, पुणे, नाशिक पासून ते कोल्हापूर, नागपूरपर्यंत महाराष्ट्रातील हजारो ग्राहक आपल्या गोल्ड गुरू कुटुंबावर पूर्ण विश्वास ठेवतात. बाजारात कुठेही चुकीच्या माहितीला किंवा अफवांना बळी पडू नका. आमचा एकच हेतू आहे, तुमच्या कष्टाच्या पैशाची योग्य बचत व्हावी. जर तुम्हाला हा वेगळा आणि सविस्तर अंदाज आवडला असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा आणि तुमच्या कौटुंबिक व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. सोन्या चांदीचे असेच इनसाइड अपडेट्स रोज पाहण्यासाठी आपल्या गोल्ड गुरू मराठी चॅनलला